नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण तेलात न विरघळणारे, जाळीदार, खुसखुशीत गुळाचे आणि पिठाचे अचूक प्रमाण घेऊन परफेक्ट असे अनारसे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी रेशनिंगचे वापरलेले आहेत। जेवढे तुम्ही जुने तांदूळ घ्याल तेवढे अनारसे छान होतात। आता हे तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे तांदूळ बुडवे एवढं पाणी ओतून 24 तास झाकून ठेवायचं। 24 तासानंतर पुन्हा त्यातलं पाणी काढून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून परत पाणी ओतून हे असंच झाकून ठेवायचं। आपल्याला ही प्रोसिजर 3 दिवस 3 रात्र करायची आहे। 3 दिवस 3 रात्र झालेले आहेत। आता यातील पाणी काढून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर सुती कपड्यावरती 2 ते 3 तास आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत। हे आपण नॅचरल हवेमध्येच सुकवायचे, पंख्याखाली किंवा उन्हामध्ये नाही सुकवायचे, कारण की आपल्याला हे तांदूळ पूर्णपणे सुकवायचे नाहीत, थोडासा त्याच्यामध्ये ओलसरपणा असला पाहिजे। 3 तास झालेले आहेत। तांदूळ बघा कोरडा पण झालेला नाही आणि जास्त ओलसर सुद्धा नाही। आता हे तांदूळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। बारीक करून घेतलेलं पीठ आता आपण चाळून घेऊया। चाळून झाल्यानंतर हे बघा 3 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण आता 1 वाटी किसून घेतलेला गुळ घालूया। या वाटीने मी प्रमाण घेतलेले आहे 3 वाटी पीठ आणि 1 वाटी गुळ, हे परफेक्ट प्रमाण आहे। आता हे पीठ आणि गुळ एकजीव करून घेऊया। हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। जर तुम्हाला जमत नसेल, होत नसेल, तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेतलं तरी चालेल। हे बघा आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपण एक सेट व्हायला ठेवून देऊया। हे पीठ अगदी महिनाभर टिकतं, अजिबात त्याला काय होत नाही। जेव्हा तुम्हाला बनवायचे असतील अनारसे तेव्हा काढून ते तुम्ही बनवू शकता। 2 दिवस झालेले आहेत। आता मी हे पीठ बघा आपलं मस्त सेट झालेलं आहे। एका प्लेटमध्ये आपण खसखस घेऊया। त्यानंतर पिठाचा एक गोळा घेऊन अनारसा बनवून घेऊया। बघा थापून तयार करूया। आता ह्या अनारसाला एका साइडने खसखस लावून तळून घेऊया। तळताना त्याला वरून तेल घालायचं। आपल्याला तो अनारसा पलटी करायचा नाही, नाहीतर मग अनारसा फुटतो। त्यामुळे एका साइडनेच आपण त्याला तळून घ्यायचं। हे बघा मस्त असा अनारसा आपला तयार झालेला आहे, जाळीदार असा। अशा प्रकारे एक एक करूनच सर्व अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे बघा आपले सर्व अनारसे छान तयार झालेले आहेत, जाळीदार, खुसखुशीत, मस्त असे आपले अनारसे तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।